नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये PCOD नियंत्रणात आणण्यासाठी घरामध्ये आपण कोणते उपाय करू शकतो हे पाहणार आहोत. खरं तर PCOD बरा होण्यासाठी विशिष्ट अशी औषधं अजून बनलेली नाही, परंतु योग्य आहार घेतल्यास आपण PCOD नियंत्रणात आणू शकतो. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे, जसे की धान्य, शेंगा, विविध प्रकारच्या बिया, फळं, प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचे सेवन करणे. त्याचप्रमाणे ओमेगा फॅटी ॲसिड्स असलेल्या माशांचे सेवन करणे. यामध्ये टुना मासा, सार्डिन मासा, साल्मोन मासा, बांगडा मासा या सर्व माशांचा समावेश होतो. आता डार्क चॉकलेटचे योग्य प्रमाण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डार्क चॉकलेट हे घेणं आहारामध्ये फार जरुरीचं आहे. त्याचप्रमाणे चांगले चरबीयुक्त पदार्थ, ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, बदाम, पिस्ता यांचे सेवन देखील करणं गरजेचं आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, शेवग्याचा पाला, ब्रोकोली, शेपू यांचा देखील आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करणे जरुरीचं आहे. त्याचप्रमाणे कच्च्या फळभाज्यांचे सेवन जेवणाच्या आधी किंवा रिकाम्या पोटी करणे गरजेचं आहे. कच्च्या फळभाज्यांमध्ये काकडी, गाजर, बीट, कोबी, पांढरा कांदा यांचा समावेश जरूर करावा. दालचिनी, लवंग, हळद यासारख्या गरम मसाल्यांचा समावेश आहारात नक्की आवर्जून असावा. यामुळे नियमित पाळी येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करावा आणि वजन नियंत्रणात ठेवावे. आता योग केल्याने आणि व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि ताणतणाव कमी होणे PCODच्या महिलांसाठी अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे PCOD असलेल्या महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. आता नियमित मेडिटेशन आणि योगा यासोबतच शक्य असेल तितके भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणे खूप गरजेचे आहे. आता यासोबतच PCODच्या महिलांनी काय करणं टाळावं, तर बाहेरचं जे आउटसाईड फूड आहे ते खाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे तेलकट, तुपकट पदार्थ खाणे देखील टाळलं पाहिजे. यासोबतच बर्गर, पिझ्झा आणि मैदायुक्त जे पदार्थ आहेत त्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. आहारामध्ये शुगर किंवा साखरेचं प्रमाण घेणं खूप कमी करणं गरजेचं आहे, कारण यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जे कार्बोनेटेड वॉटर आहे किंवा सोडायुक्त वॉटर आहे ते घेणं टाळलं पाहिजे, कारण ह्यामुळं कॅलरीज खूप वाढतात आणि वजन वाढलं जातं. त्याचप्रमाणे आहारामध्ये कॅफेन असणाऱ्या गोष्टी कमी कराव्यात, कारण यामुळे देखील टॉक्सिक शरीरामध्ये वाढू शकतात. आणि ह्यासोबतच घरात बसून राहणं किंवा लोळून राहणं आणि बैठी कामं करणं ही सर्व गोष्टी टाळणं खूप अत्यंत गरजेचं आहे.